नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सर्वांना. नवीन वर्षाची शुभ सकाळ आहे आज. तर 2026 सर्वांना खूप आनंदाचे, आरोग्याचे, सुखाचे, समाधानाचे जाओ. तर बघता बघता 2025 ही संपलं आणि आज झालेलं आहे 26 सुरू. तर आपले आहेत माहेरचे ब्लॉग सुरू आणि छान असे एन्जॉय करा. तर आता सकाळी सकाळी आज आहे ना शेळ्यांचं दूध काढलं आहे आणि खूप सुंदर असा चहा बनवला आहे. तर आज माझी सकाळ झालेली आहे घट्ट अशा चहाबरोबर आणि धुक्यातल्या छान अशा उन्हाबरोबर. तर मस्त असं दवबिंदू पडलेला आहे पहा गव्हावर. आणि आता बैच्या शेळ्यांच्या गोठ्यामध्ये आहे ना दूध काढते शेळ्यांचं. तर एक शेळी व्यालेली आहे, मस्त पाड झालेली आहे तिला. तर चला आता आपण आहे ना घट्ट असं दूध काढू शेळ्यांचं आणि छान असा चहा करते. तर सर्वांना नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. तर चला तर मैत्रिणींनो, वय म्हटली चल मी दूध काढते शेळ्यांचं. शेळीच्या दुधाचा चहा आहे ना एकदम प्युअर लागतो बरं का मैत्रिणींनो. कोण कोण पेलेलं आहे सांगा. काय बोकडा आहे का पाटे? चल राजूनी ना माझ्या हातावर मेहंदी काढली रात्री. चल 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 चल. तर कशी माया करते त्याच्यावर. पाट आहे का? एकच झालं का गईला? एकच झालं. एकीकडून तिला प्यायला दे. मी का आज आहे ना छान असं सकाळी सकाळी शेळीच्या दुधाचा चहा केला, एकदम घट्ट असा मस्त तुळशीची पानं टाकून. या चहा घ्यायला खूप थंडगार अशी सकाळ आहे. मस्त आहे अजून ज्वारी पटापटा नाही होत ना. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सर्वांना आणि स्वागत आहे आपला शेतमळा या चॅनलमध्ये. तर आज आपल्या शेतमळ्यात नाही बरं का, आज आहे भाऊरायाच्या शेतमळ्यात. तर भाऊरायाच्या शेतमळ्यामध्ये आलेले आहे मी 2 दिवसापासून. आज दुसरा दिवस आहे माझा आणि मस्त अशी माहेरची सकाळ. तर इथं आता ॲक्वाचं चालू आहे पाणी चिल करण्याचं काम. तर इतकी थंडी आहे तरी लोकांना थंड असं पाणी लागतं. आणि इथं गाडी पण भरून ठेवली. तर मुलं आहेत गाडीवर आणि हे सर्व गावाला पाणी पुरवतात मुलं. तर मग अरुण भाऊने इथं भरून ठेवली गाडी, आता टाकी भरून ठेवली गाडीत. आणि नंतर मुलं आल्यावर ते गावात जाणार सगळ्यांना ॲक्वाचं पाणी द्यायला. तर मैत्रिणींनो म्हटलं चला सकाळी सकाळी ब्लॉग सुरू करावं आणि आपल्या भाऊरायाच्या शेतमळ्यामध्ये काय काय सुरू आहे ते जरासं दाखवावं. तर चला मस्त मस्त छान छान अशा कमेंट करा. तर काल मी तुम्हाला भाऊरायाच्या शेतमळ्यातील गहू कांदे दाखवले. तर तुम्हाला कसे वाटतात भाऊरायाच्या शेतमळ्यातील ब्लॉग तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आज सकाळी ना मस्त असं बैच्या शेळ्यांचं दूध काढलं, कारण तिच्या शेळ्या आहे ना वेलेल्या आहेत. आणि शेळ्यांचं दूध काढून आणि मग मस्त चहा केला आणि अशा पद्धतीने आपली सकाळ सुरू झालेली आहे. तर सर्व असे कामं सर्वांचे सुरू आहेत. बैचं तिकडं बाई चारा टाकते, स्वतः स्वयंपाक करते आणि पाटील गेलेले आहेत गावामध्ये. तर सर्वांचे कामं सुरू असतात व्यवस्थित सुरळीत असे. तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात. पूर्ण असा व्हिडिओ एन्जॉय करा. तर आज दिवसभरामध्ये काय काय होतं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर भाची आलेली आहे. तर ती अजून झोपलेलीच आहे, कारण सकाळी ना ती लवकर उठत नाही. कारण काय होतं मुलांना आता ती लवकरच जॉबला लागल्यामुळं तिला आहे ना सकाळी सकाळी उठावं लागतं, लवकर आवरून जावं लागतं. तर घरी आल्यावर आहे ना ती शांत निवांत अशी राहते. तर त्यामुळं तिला कुणी उठवत पण नाही. तर झोपली आता. आणि आज आहे ना
आवळे येतं मस्त, तर त्या आवळ्याचं आहे ना मी तिला मोर आवळा करून देणार आहे. कारण थोडंसं थंडीमुळे आहे ना केस गळती सुरू झालेली आहे तिची. तर कालच सांगत होती अक्का माझे केस गळायला लागले. तर काय काय समस्या मुलांच्या असतात आणि शहरात राहायचं पण सोपं नसतं, ऑर्गॅनिक काही खायला भेटत नाही, तर सर्व असं विकत घ्यावं लागतं, खूप महाग पण असतात. तर खेडेगावातल्या मुलांना ही सर्व जमत नाही. तर लहानपणापासून सर्व घरचं भाजीपाला घरचं खायची सवय असते आणि अचानक एवढं महाग सगळं घ्यायचं म्हणल्यावर जमत नाही. तर आज बघू आता दिवसभराच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी काय काय दाखवते, तर हे नक्की बघा. तर ॲक्वाचं पाणी ना लोक अशा पद्धतीने ना घरी पण न्यायला येतात. तर ज्याच्या त्याच्या पद्धतीने ॲक्वाचं पाणी घेऊन जातात. तर स्वातीचं चाललेलं आहे स्वयंपाक आणि 9 वाजलेले आहेत. तरीही आता भाऊरायानं जेवण करून गेलाय गावात. तर त्याला सकाळी रोज आहे ना 9 वाजता जेवण लागतं, त्यामुळं स्वयंपाकाला लवकर लागावं लागतं. तर इथली जी चिंचे खालची जी चूल आहे ना, तर ती पावसानं खूप खराब झाली होती. तर मग बाई आणि मी इथं आता ही चूल करणार आहोत. तर ही शिमिटाची चूल आहे, तर तीच आता आहे ना व्यवस्थित अशी रोवायची आहे. तर पांढरी माती पण काढून ठेवलेली आहे, मस्त असा चिखल करून ठेवला आहे बहिणी. तर म्हटलं चला आता चूल करूया. तर बहिणी आणि मी ना इथं ही चूल करून घेतली. तर संध्याकाळच्या वेळी ना मस्त असं इथं आहे ना सगळे अंगत पंगत धरून बसतात आणि चुलीवरच स्वयंपाक केला जातो. इथंच शेकोटी पण पेटवली जाते आणि सगळे इथं अंगणात बसून ना जेवण करतात, गप्पा मारतात आणि आमची संध्याकाळ खूप सुंदर अशी असते. तर पहा सगळी चूल आहे ना बहिणी मी आणि प्राजूने आम्ही तिघींनीही करून घेतली. तर चुलीवरचं जेवण तर खूपच छान लागतं. तर तुम्हाला मी आता ह्या रेसिपी पण या चुलीवर दाखवणार आहे इथं आहे तोपर्यंत. तर बघा शेवटी असा फायनल लुक असं झालेला आहे आपल्या चुलीचा. मस्त असं चुलीला आळ पण करून घेतलं आहे आणि बहिणी छान असं शेणाने सारवण पण घेतलं आहे. तर पहा किती मस्त सुंदर चूल झालेली आहे. तर आता इथं आपले होणार आहेत आता किचनचे पण व्हिडिओ. तर चला एन्जॉय करा. अरे जाईना तू तर बघ तिथून पत्री काही पिकलेले आहे काही कच्चे आहेत. अरे थोडं जरी आलं आणि ते आवळे लगेच बाता बाता पडत येत. भैयाचं चालू आहे कांद्याला फवारा. तर चाललंय चक्कर मारायला शेतात. आणि सकाळी छान मस्त चूल केली ना, तर ती पण आता वाळली आणि संध्याकाळी आता तीच पेटवणार आहोत. मस्त अशी रेसिपी करणार आहोत. काय सापडले तुला? बोरं बोरं संपले बाळा. चला कृष्णा मारतोय फवारा तिकडं कांद्याला. पाच 5:30लाच आता दिवस आहे ना मावळायला जातो ना, तर लगेच थंडी सुरू होते. हे का त्याला पुढं जायचं असतं गाडीच्या. वेगळी सरी पद्धती आहे ना, पुसत असन कांदा अशा सरीत. आता काय करत चेअरमन गेले, आता व्हायरल झाले चेअरमन. कौतुक चाललंय इथं कौतुक. वाघ्याचं पण काढ ना ग तुझ्या नव्या मोबाईल मध्ये. चेअरमन तांदूळ निश्चित होते. चल 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 जाय जाय जाय. तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओचा आहे ना इथंच एंड करते. कारण आम्हाला आहे ना आज चुलीवर मस्त असा मुरावळा करायचा होता, रेसिपी करायची होती आणि जरा सगळं फसला ब्लॉग. तर चला प्राजू गेली दवाखान्यात आणि आता आम्ही करतोय स्वयंपाक.
काय करायचं, चूल पेटणार आहे ना. तर सकाळी आपण मस्त इथं चूल केली ना, तर आता त्याचा शुभारंभ चालू आहे. काय खिचडी भाताचं बेत आहे काय. वा, मस्त व्हेज पुलाव चुलीवरचा. चला तर मैत्रिणींनो, पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर कोण कोण असं माहेरी आल्यावर मस्त अंगत पंगत घालून बाहेर अंगणात जेवत असतं आणि छान असं चुलीवरचे बेत करत असतं. चला आम्ही केलेलं आहे आणि छान असं अंगत पंगत घालून आता जेवण करायचं आहे. तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.